नागाव बीचवर रोबो रक्षक तैनात. चौपाट्यांवर आता रोबोटची नजर. बुडणाऱ्यांच्या बचावासाठी हायटेक यंत्रणा सज्ज. सरपंच हर्षदा मयेकर यांचा पुढाकार. पर्यटकांच्या सुरक्षतेसाठी निर्णायक पाऊल. सरपंचासह ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण. रायगडच्या अलिबाग तालुक्यातील नागाव समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षतेला सर्वोच्च प्राधान्य देत सरपंच हर्षदा निखिल मयेकर यांच्या पुढाकारातून रोबोटिक वॉटर रेस्क्यू यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. बुडणाऱ्यांच्या बचावासाठी अत्याधुनिक रोबो रक्षक आता नागाव बीचवर कार्यरत होणार असून हा निर्णय स्थानिक पातळीवर एक मोठा आणि दूरदृष्टीचा टप्पा मानला जात आहे. कलेक्टर कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत रायगड जिल्ह्यासाठी आपत्ती विषयक विशेष कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचा सहभाग होता. तसेच नागाव, काशीद आणि श्रीवर्धन समुद्रकिनारा येथील ग्रामपंचायतींनाही निमंत्रित करण्यात आले होते. ग्रामपंचायतपैकी फक्त नागाव ग्रामपंचायत प्रशिक्षणास हजर होते. या प्रशिक्षणासाठी नागाव ग्रामपंचायतीकडून सरपंच हर्षदा निखिल मयेकर यांच्यासह कर्मचारी कल्पेश नायक, मनीष म्हात्रे, आशिष मानकर आणि विनेश नागवेकर उपस्थित होते. याशिवाय विविध पोलीस स्टेशनमधील अधिकारीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कलेक्टर ऑफिसमार्फत माननीय श्री पाठक सर यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. या कार्यशाळेत पूर परिस्थिती, नदी किंवा समुद्रात वाहून जाण्याच्या घटना, धरण परिसरातील आपत्कालीन प्रसंग तसेच सर्पदंश यासारख्या विविध संभाव्य आपत्तींच्या संदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच फर्स्ट एड व सर्वसमावेशक आपत्कालीन किटमधील प्रत्येक घटकाचा उपयोग कसा करायचा याचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले. सदरील किट सर्व पोलीस स्टेशन व निवडक ग्रामपंचायतीत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रशिक्षणादरम्यान सरपंच हर्षदा निखिल मयेकर यांनी महत्त्वपूर्ण मागणी मांडली. सध्या 3 समुद्रकिनाऱ्यासाठी 3 रोबोटिक लाईफ सेव्हिंग क्राफ्ट उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यामध्ये नागावचा समावेश आहे. याशिवाय आणखी 15 लाईफ सेव्हिंग रोबोट्सची मागणी कलेक्टर कार्यालयामार्फत करण्यात आलेली आहे. यावेळी त्यांनी नमूद केले की रोबोटिक यंत्रणा उपलब्ध करून देणे हे स्वागतार्ह असले तरी समुद्र किनाऱ्यावर कार्यरत असलेल्या पारंपरिक लाईफ गार्ड्सची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. पूर्वी या लाईफ गार्ड्सचे मानधन कलेक्टर कार्यालयामार्फत दिले जात होते. मात्र सध्याच्या परिस्थितीत सर्व खर्च ग्रामपंचायतींना करणे शक्य नसते. त्यामुळे किमान काही प्रमाणात आवश्यक लाईफ गार्ड्सपैकी काहींचा खर्च कलेक्टर कार्यालयाने उचलावा आणि उर्वरित खर्च ग्रामपंचायतींनी करावा अशी मागणी त्यांनी केली. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड. ऐका, आणि समजा चुकून जर मानेला वगैरे काही इजा होऊ नये किंवा मानेला इजा झाली असेल तर त्या ठिकाणी तो बेल्ट आहे, तो बेल्ट घालतो. समजा कसं होतं की ज्यावेळेस ती व्यक्ती आपत्तीमध्ये सापडलेली असते, चुकून कुठेही इजा होऊ शकते, कसाही तो माणूस पडलेला असतो. अशा वेळेस काय करायचंय तर हा बेल्ट जसं आता आपल्याला इथं ह्या व्यक्तींना आपण बाहेर काढतोय आपत्तीतून, त्यावेळेस काय होतं की जर मानेला वगैरे तर काय इजा झाली असेल किंवा मान लचकलेले असेल तर अशा वेळेस आपण काय करायचं, मानेला पण हा बेल्ट आपण बांधायचा. आपण बघतो बाहेर करतो की त्यांच्या मानेचे वगैरे ज्यांना आजार असतात ते काय करतात, मानेलाही लावलेले असतात. तर हे असं एक इथं बेल्ट दिलेला आहे. करेक्ट मॅम, बट एक पेक्षा जास्ती क्राफ्ट आपण यूज करू शकतो. तोपर्यंत फ्लोटेशन डेफिनेटली होईल. फर्स्ट हमारा मतलब सबसे पहला काम ये होता है कि उनको बचाना, ना कि उसको वापस लेके आना. सो वो सबसे पहले वो बच जाएंगे. तो आवर फर्स्ट मिशन सक्सेसफुल. देन उसके बाद में उनको लेके आने का वो थोड़ा सेकेंडरी होता है. सो लेके भी आ सकते हैं, बट अगेन हे बांधण्याचं कारण असं असतं, आता आपल्याला पण माहिती आहे की जर नाही बांधलं तर चुकून काय होऊ शकतं. तर आपण ज्यावेळेस त्याला कॅरी करत असतो त्यावेळेस चुकून कोणाचा हात घसरला तर ती आतली व्यक्ती परत खाली पडू शकते. त्यामुळे असं व्यवस्थित पॅक बांधल्यानंतर जरी समजा
कोणाचा हात चुकून घसरला असेल किंवा काय असेल तर ती व्यक्ती